तर आजचा आपला पुढचा व्हिडिओ आहे लेमन राईस। तर हा राईस जो आहे तो बनवण्यासाठी अगदी सोपा आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा राईस आहे। व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ नक्की ट्राय करा। तर सर्वप्रथम मी कोलम राईस घेतलेला आहे। साधारण 1 वाटी तांदूळ घेऊन 1.5 वाटी पाणी टाकून भात आपला छान शिजवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर गॅस चालू करून आपला पॅन गॅसवरती ठेवून 1 पळी तेल मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरीची फोडणी करायची आहे। जिरे मोहरी तेलात तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि चना डाळ साधारण 2 चमचे टाकून परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर उडद डाळ साधारण 2 चमचे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहोत, ती परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे साधारण 2 ते 3 चमचे मी मिक्स केलेले आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 काजू पण बारीक करून टाकणार आहोत। मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या साधारण 2 तोडून टाकलेल्या आहेत। अद्रक थोडंसं चिरून घेऊन टाकलेलं आहे। थोडंसं हळद टाकायचे आहे आणि हिंग पण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1 अख्ख्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे आणि आपला जो भात आहे राईस तो ह्याच्यामध्ये आता आपण सर्व टाकून घेऊया। छान सुटसुटीत आपला राईस झालेला आहे। मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये मी तोडून टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर साधारण 1च मिनिट आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अगदी बारीक गॅस ठेवून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। तर मस्त असा आपला टिफिन स्पेशल लेमन राईस तयार झालेला आहे। तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा। असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील। मस्त खा, स्वस्त राहा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।